नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या मिनी डाल योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना डाळ मिल उभारण्यासाठी 50% पर्यंत अनुदान मिळते। काही श्रेणीतील लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम आपल्याला एग्रीस्टेक या साईटवरून लाभार्थ्याची फार्मर आय डी चेक करून घ्यायची आहे। लाभार्थ्याची फार्मर आय डी चेक झाल्यानंतर माय डी बी टी फार्मर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। माय डी बी टी फार्मर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर माय डी बी टीचं पेज लॉग इन पेज ओपन होईल। लॉग इन पेज ओपन झाल्यानंतर वैयक्तिक शेतकरी या ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर शेतकरी आय डी तिथे आपल्याला प्रविष्ट करायचा आहे। शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर एग्रीस्टेकवर नोंदणी करताना दिलेला असेल किंवा आधारशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल। तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। OTP टाकून झाल्यानंतर सबमिट करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महा डी बी टीचं पेज ओपन होईल। महा डी बी टीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे आपली संपूर्ण माहिती पाहता येईल। प्रोफाईल ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर सर्वात आधी संपूर्ण विंडोज ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज करा, पीक संपादित करा किंवा इतर संपूर्ण माहिती आपल्याला या ऑप्शनमध्ये पाहता येते। मित्रांनो, आपल्याला आता दालमिलसाठी अर्ज करायचा आहे। त्यासाठी आपण घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं। ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपण महा डी बी टीवरून कोणकोणत्या कशासाठी अर्ज सादर करू शकतो याची संपूर्ण विंडोज येथे ओपन होईल। त्यामध्ये आपण कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, फलोत्पादन, सौर कुंपण, गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना इतर सर्व घटकासाठी अर्ज करू शकतो। आपल्याला येथे दालमिलसाठी अर्ज करायचा असल्यामुळे मी कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनवर क्लिक करत यामध्ये सर्वात आधी आपले येथे तालुका टाकून घ्यायचा आहे। तालुका टाकून घेतल्यानंतर येथे आपोआपच गावाची निवड होईल। त्यानंतर आपल्याला कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर भरपूर असे ऑप्शन ओपन होईल। त्यामध्ये आपल्याला कशासाठी अर्ज करायचा आहे हे निवडून घ्यायचं आहे। मला दालमिलसाठी अर्ज करायचा असल्यामुळे मी प्रक्रिया संच या ऑप्शनवर क्लिक करून घेत आहे। प्रक्रिया संच या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला मिनी दालमिल हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे। मिनी दालमिल हे ऑप्शन निवडून झाल्यानंतर आपल्याला आपण जे मशीन निवडायची आहे त्या मशीनचा आपल्याला भार निवडून घ्यायचा आहे। मला एका तासामध्ये 100 किलो किंवा 100 किलोच्या आतमध्ये काम करण्याचं यंत्राची आवश्यकता असल्यामुळे मी ते निवडून घेत आहे। योग्य क्षमतेच्या मशीनची निवड झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। आपण भरलेली माहिती बरोबर आहे हे खात्री झाल्यानंतर आपल्याला आय एग्री या बटनावर म्हणजे क्लिक करायचं आहे। मला अटी व शर्ती मान्य आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहा या बटनावर क्लिक करावं लागेल। त्यानंतर आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते पेमेंट करून घ्यायचे आहे।